रोज तेच ते खायचा कंटाळा आलाय. चपाती, भात, भाजी आणि भाकरी सगळ्याला फाटा द्यायचा आहे. तर भन्नाट असा पदार्थ करूयात. नमस्कार, डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काल बाजारात गेले ना, त्यावेळेला एक पालकाची अगदी कोवळी जुडी मिळाली. घेऊन आले. म्हटलं आता करूया काय? तर वेगळं काहीतरी करायचं होतं आणि ते पौष्टिक पण पाहिजे. मग पालक स्वच्छ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवला. म्हणजे स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवला आणि नंतर निथळून घेतला. आता तुम्ही बघा, पालकाच्या भाजीला किती खाली खराब पाणी निघतं, माती निघते. तर अशी ही भाजी मिठाच्या पाण्यात धुतली ना, म्हणजे कोवळी असली ना तरी पटकन फ्रेश आणि हिरवीगार होते. मग त्यानंतर काय केलं, हो, दाखवायचं कारणच आहे. मस्त नवीन चाकू आहे. खूप धार आहे. अगदी बारीक भाज्या चिरल्या जातात. जेवढी चाकूला धार जास्त असेल ना, तेवढ्या भाज्या छान बारीक चिरल्या जातात. मग म्हटलं ओपनिंग पण चाकूचं याच हे व्हिडिओत सुरुवात करूयात. आणि मग भाजी अगदी बारीक छान चिरून घेतली. कव्हर आहे त्यामुळं सेफ्टीचा प्रश्न नाही. मुलांना शक्यतो चाकूला कात्रीला हात लावून देत नाही. पण त्यात नाही, कव्हर आहे त्यामुळं त्याचीही काळजी राहत नाही. धारदार असलं तरी आपल्याला पटकन कव्हर घालून बाजूला ठेवून देता येते. तर आता असा आपला पालक छान चिरून झाला आहे. तर आता एक परात किंवा कुठलंही खोलगट भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं. आता हे बाजरीचं पीठ जे आहे ना, ते मी 3 वाट्या घेतलं. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. आणि याच बाजरीच्या पिठामध्ये अगदी अर्धा चमचा कच्चा ओवा घालून घ्यायचा. ओवा फक्त हातावरती चोळायचा आणि त्याच्यानंतर ओवा घालायचा. 1 चमचाभर पांढरे तीळ घालून घ्यायचे. थंडीसाठी सगळे पौष्टिक असे हे पदार्थ. त्यानंतर चमचाभर मीठ घालून घ्यायचं आणि अगदी गरजेनुसार म्हणजे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आणि सगळं मिश्रण एकत्र करायचं. बाजरी पौष्टिक आणि थंडीसाठी उपयुक्त. थंडीच्या दिवसात बाजरी, पांढरे तीळ आरोग्यकारी असतात. म्हणजे शरीरात उष्णता निर्माण करतात. म्हणून आवर्जून खावेत. मग तेच ते पदार्थ खाण्यापेक्षा त्याच्यासोबत हा थोडासा पालक घालून घेतला. आणि जर का आपल्याला चपाती, भाजी आणि भाकरीचा कंटाळा आला असेल ना, तर मस्त असं पौष्टिक हे थालीपीठ तयार होतं. तर आता ह्या बाजरीच्या पिठाचं म्हणजे कुठलीही भाजणी नाही आहे किंवा काही नाही. चव तर एकदम छान येते. मग बाजरीच्या पिठामध्ये सगळे घटक घालायचे. हां, आणि तुम्हाला तिखट ते मात्र सांगते, हिरवी मिरचीच वापरा. आता मी इथं ग्रीन चिली सॉस वापरला आहे, तो वापरा किंवा हिरवी मिरची अगदी वाटून घेऊन. पण लसूण नाही घालायचा. फक्त हिरवी मिरची वाटून घ्यायची आणि ती घालायची. गरजेनुसार पाणी घालायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं. थोडं थोडंच पाणी घाला, कारण पालकाच्या भाजीला जे पाणी असतं ना, ते पाणी पण नंतर सुटतं. आणि हे पीठ मळून झालं की लगेचच आपण याची थालीपीठं करणार आहोत. का? तर जास्त वेळ ठेवलं ना तर पीठ अगदी पातळ होतं, म्हणजे सैल पडतं आणि पुन्हा पिठाची भर घालावी लागते. मग सगळे घातलेल्या पदार्थाची चव बदलते. म्हणून काय करायचं, अगदी आयत्या वेळी करायला घ्यायचं. म्हणजे झटपट करा आणि झटपट खा, अशी ही पालकाची थालीपीठं. तर बाजरीच्या पिठात थालीपीठाचं सगळं साहित्य घातलं आणि एकसारखं छान मळून घेतलं. आता काय करायचं, तर हे मळल्या-मळल्याच आपल्याला करायला घ्यायचं आहे. म्हणून एका हाताबरोबर तवा तापत ठेवायचा आणि हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. म्हणजे तुम्हाला याच्याबरोबर आमटी, भाजी किंवा भात काहीच करायची गरज नाही आणि अगदी पोटभरीचं सुद्धा मेनू होतो. तर असं हे स्वच्छ करून पीठ आपलं मळून तयार आहे. आता हे ठेवून देऊयात आणि तवा तापत ठेवूयात. आता मध्यम आकाराची एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि ती पिशवी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. मध्यम आकाराचीच असावी, फार मोठी नको आणि फार लहान नको. आता या पिठाचे अगदी छोटे छोटे म्हणजे आपल्या लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आणि हवं तर पिशवीला थोडंसं पाणी लावा. हाताच्या बोटांना थोडंसं पाणी लावा आणि एक एक करून असे छान थापून घ्यायचे. काठात अगदी पातळ थापायचे आणि मधोमध जाड राहील असे थापायचे. आणि एक मध्ये होल पाडायचं आणि तापलेल्या तव्याला तेल थोडंसं लावून घ्यायचं आणि तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचे. एका वेळेला मी 2 टाकलेले आहेत आणि दोन्ही थालीपीठं एका वेळेला भाजून घेतलेली आहेत. तुम्ही 1-2 भाजून घेऊ शकता. आणि हो, हवं तर तुम्ही याचं साईजसुद्धा वाढवू शकता. छोट्या-छोट्या आकाराची केली ना, की किती खाल्ली ते कळत नाही आणि पोटभर खाल्ली जातात. मोठं केलं ना, की लगेच मोजायला लागतात. 1 खाल्लं, 2 खाल्लं, अजून किती घालशील? छोट्या-छोट्या आकाराची केली ना, 1 जाऊ, 2 जाऊ, 5 जाऊ, काहीच वाटत नाही. एकदम खाताना कळतही नाही, की आपण किती खातोय
आणि अगदी पौष्टिक पोटभरीची अशी ही थालीपीठं तयार होतात. एकदम रंगतदार. आणि हो, आत्ता जे बाहेर आपल्याला साहित्य मिळते म्हणजे पालकाची छान कोवळी भाजी मिळते, बाजरीचं पीठ आहारासाठी उपयुक्त आहे, तर हेच सगळं साहित्य वापरून आपण तयार केलेत. तर थोडंसं पहिल्यांदाच अगदी तवा तापला नाही त्यामुळं कडेला चिकटलं, पण काढताना काहीच त्रास झाला नाही, व्यवस्थित निघालं. तर असं खरपूस बघा, तुम्हीच बघू शकता किती व्यवस्थित वरची बाजू अगदी कुरकुरीत झाली. तर असेच एकापाठोपाठ एक थालीपीठं मी लावून घेतली आणि ती भाजून घेतली. अगदी आपण म्हणतो ना, पाटावर की ताटावर तसं करायचं. जेवायला बसलं की नाही की पटकन करायला घ्यायची आणि गरम गरम खरपूस भाजलेली दोन्ही बाजूनी व्यवस्थित वाफ आलेली ही थालीपीठं पानात वाढायची आणि दह्यासोबतच घाला किंवा अगदी आवडत असेल तर चवळीची उसळ करा. आहे की नाही भन्नाट रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघता ना, ते मला कमेंट करून सांगा. म्हणजे मला पण कळू देत की माझे सबस्क्रायबर आहेत कुठल्या शहरातले, पाहतात कुठून आणि हो, इतर लोकांनासुद्धा सांगतात कुठे की हाच व्हिडिओ बघा आणि असाच पदार्थ तयार करा. तर चला, आवडली की नाही रेसिपी? पटकन आहे तिथं व्हिडिओला लाईक करा. खात्री देऊन सांगते की असा पालकाचा भन्नाट पदार्थ आत्तापर्यंत तुम्ही कधीच खाल्ला नसेल.